अक्षता मूर्तीला वहा. विसर्जयामी. आता आपला इथे उत्तर पूजनाचा विधी संपन्न झालेला आहे. प्रत्येकाने देवाची प्रार्थना करा. काही मागणं असेल तर मागून घ्या. असा देव हा बाप्पा आपल्या घरी आला याबद्दल त्याचे आभार माना. त्यांनी आपली सेवा आपल्याकडनं करून घेतली याबद्दल आभार माना आणि मग विसर्जनासाठी घेऊन जा. तुझ्या बाबांनी निरोप पाठवलाय तुझ्यासाठी. अमृता, तू घरी चल. तुझे बाबा वाट बघतायत तुझी. आणि जोपर्यंत तुझ्या सासूबाई होत्या तोपर्यंत ठीक होतं. पण आता तू एकटी कशी राहणार? मी एकटी नाहीये. माझ्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या आहेत माझ्या बरोबर. अमृता, हे बघ, जर तू घरी आलीस ना तर तुझ्या बाबांना खूप बरं वाटेल. आणि कदाचित त्यामुळे सुद्धा ते खूप प्रयत्न करतील. म्हणजे आता ते प्रयत्न करत नाहीयेत का? नाही ग, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण तुझ्याबद्दल विचार करण्यात जेवढा त्यांचा वेळ जातोय तो जाणार नाही. आणि तूही सुरक्षित राहशील ना. राधिकाबाई, अमृता काही रस्त्यावर पडलेली नाही. या घराची मालकी नाही ती. तेव्हा तिच्या सुरक्षिततेची काळजी तुम्ही करायची गरज नाही. हा जना अजून हित जित्त आहे. माझ्या एका पत्रकार मित्राने एक खात्रीलायक बातमी मला पुरवली. लोखंड मालाच्या भ्रष्टाचाराचं मोठं प्रकरण उघडकीस येणार आहे. पण त्याचा आपल्याला काय फायदा? फायदा? अहो, यात मुख्यमंत्र्याचा मुलगा प्रमुख आहे. काय सांगताय काय पुरंदरे साहेब? हे बघा, साहेबांनी जर हे प्रकरण त्यांच्या पद्धतीने हाताळलं ना तर सीएमची खुर्ची दूर नाही हो. नाही, हे सगळं जरी खरं असलं तरी या घोटाळ्याची खरी खोटी बाजू समजून घेतली पाहिजे ना. हे बघा, त्याची काय गरज नाही. कारण या प्रकरणातली सगळी सत्यता मी पडताळून पाहिली आहे. आता तुम्ही फक्त हातोडा हाणा. ठीक आहे, ही गोष्ट लवकरात लवकर साहेबांच्या कानावर घालतो मी. एकदा का युगंधरा बाहेर आली की नरसिंह प्रकरणाचं एक घाव 2 तुकडं केलंच पाहिजे. म्हणून मला हे बी बघायचं आहे की हॉस्पिटलात येऊन आर्यन बाबाचा घात नक्की केला कोणी. तेव्हा मला माफ कर सुनबाई, पण तू आता माहेरी जाच. काय तू जर तिकडे राहिलीस तर तुला बी आणि मला बी जास्त चांगले हातपाय मारता येतील ग. तर तू तिकडं माहेरी जा. एक तर माहेरी गेल्यासारखं बी होईल आणि तिकडं जाऊन तुझ्या बापाला मदतीला घे आणि युगंधरीला सोडवायचा प्रयत्न कर. मी इकडचं सगळं सांभाळतो. मी विचार करून ठरवते. नरसिंह किल्लेदार आपल्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये कशाला लुडबुड करतोय? त्याला जरा सांग. त्यांच्या समोर त्या दिवशी तुझी बोबडी वळली होती. त्यामुळे उगाच त्यांच्या मागे वेडं वाकडं बोलू नकोस. अच्छा, म्हणजे तूही त्याचीच बाजू घेतेस? तुला वाटलं तरी कसं मी तुझी बाजू घेईन ते? हे बघ, अजूनही कायद्याने आपण वेगळे झालेलो नाही. हे बघ, जर तुझी सगळी रूपं मी कायद्यासमोर उघडी केली ना, तुझ्यापासून वेगळं होण्यासाठी कायदाच माझ्यासमोर पायघड्या घालेल. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे त्या दिवशी जो माणूस मला धमकी द्यायला आला होता त्याच्या मागे तुझा सुद्धा हात होता? हे बघ, मला माहित नाही तुझ्याकडे कोण येऊन गेलं ते, पण मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही. हे बघ, मी तुला नीट सांगते, ज्याच्या जीवावर तू उड्या मारतेस ना त्याला जर मी मीडिया समोर आणलं तर तो... हे बघ, जर तुझ्याकडे नसेल ना त्यांचा नंबर तर मी देते तुला नरसिंह रावांचा नंबर. हे सगळं तू त्यांना फोन करून सांग. हे बघ, वेळ आल्यावर त्यालाही मी याच भाषेत उत्तर देईन. आणि तू जर माझ्याशी नीट वागली नाहीस तर हे प्रकरण खूप जड जाईल. कारण प्रसिद्धीच्या झोतात तो आहे, मी नाहीये.